प्रत्यक्ष सुरक्षा रक्षकानंच बनावट चावीद्वारे 3 घरांवर डल्ला मारून तब्बल 7,74,000चा ऐवज लुटून पोबारा केलाय। या घरफोड्या मुस्लिम पाचशापेठेतील लिमरास शाईन प्लाझामध्ये घडल्या आहेत। विश्वासानं ठेवलेल्या वॉचमननं बनावट चावीद्वारे 3 घरांवर डल्ला मारून तब्बल 7,78,000चा ऐवज घेऊन पोबारा केला। या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवून 24 तासात आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केला असता त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती जेलरोड ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार यांनी दिली। मोहम्मद गफूर शेख वय 36 राहणार अंबाबाई मंदिराजवळ रामवाडी असं पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपीचं नाव आहे। हा प्रकार दिनांक 13 ते 17 जून या कालावधीत घडला। याबाबत जुबेर अब्दुल रशीद खलीफा वय 35 यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात वॉचमन विरुद्ध फिर्याद दिली। जुबेर अब्दुल रशीद खलीफा यांच्या राहत्या घरातून 15 तोळे सोनं, 1 लाखाची रोख रक्कम, आरिफ अब्दुल गनी मर्चंट यांच्या घरातून 1 तोळं सोनं, 1,38,000ची रोख रक्कम आणि फारुक मलंग मैंदर्गी यांच्या राहत्या घरातून रोख रक्कम 60,000 असा एकूण 7,78,000चा ऐवज लंपास केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। या कॉम्प्लेक्समध्ये एकूण 8 फ्लॅट्स आहेत। या कॉम्प्लेक्सच्या संरक्षणासाठी फिर्यादीचे भाऊ समीर अब्दुल्ला रशीद खलीफा यांनी मोहम्मद शेख या वॉचमॅनला ठेवलं होतं। गेल्या 4 वर्षांपासून हा वॉचमॅन इमारतीचं संरक्षण करत आहे। 13 ते 16 जून या कालावधीत रमजान ईद सणानिमित्त घरातील सर्वजण मधला मारुती येथील नातेवाईकांकडे सण साजरा करण्यासाठी गेले होते। ही संधी साधून वॉचमॅननं बनावट चावीद्वारे घरात प्रवेश करून घरातील ऐवज चोरून नेला। 17 जून रोजी घरी परतल्यानंतर घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचं पाहून चोरी झाल्याचं लक्षात आलं। त्याच दिवशी वॉचमन हा पार्किंगमध्ये असलेल्या लिफ्टच्या बाजूला CCTVच्या संपूर्ण सॉकेटला आग लावून पुरावे नष्ट करताना आढळून आला। फिर्यादीला पाहून त्यानं तिथून पळ काढला। त्यामुळे संशयावरून वॉचमन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला।